बैलगाड्यावरती खूप गाणी आले, पण ती आज बैलगाडाची गाणी साईडला राहिले तर आयटम सॉंग्स होऊन गेले. बरोबर. ते फक्त बैलगाडा शर्यत म्हणून एनर्जेटिक डान्सिकल सॉन्ग नव्हतं बनवायचं मला, म्हणून मी कंपोज करताना एक असा अंतरा बनवला जिथे मुलीला किंवा त्या फॅमिली मधली जी मुलगी आहे, स्त्री आहे, तिला सुद्धा इनॅक्ट करता येईल. आणि प्रशांतदाच्या गाण्यामध्ये तो कलाकारांना तेवढा न्याय देतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपली यारी बघा, आपली यारी मध्ये जरी नाही भेटला काही काहींना तरी आपल्या रेडिओ सिटी मराठीवरती अभि आहे तुमच्या सोबत. आणि अरे काय नाही ते हे घे माय, कुठे चालला? अरे बस बस बस. नाही ते गाण्यामध्ये थोडं म्हणजे काय दिसलो नाही म्हणून इथे दिसू ना आम्ही दोघं. कोण म्हणाल गाण्यात आम्ही दिसले? दोघं. गाण्यात तर तुम्हीच आहे, दोघ जण. मी दिसलाय, दोघ जण दिसलेत तुम्ही, खूप जास्त दिसलेलं आहे. तू काय चालवत होता गाडी? कसली गाडी होती ती? अच्छा, ओके. तर हा, आम्ही बैल होतो. म्हणजे मी नाही म्हणालो असं, तू म्हणालास विशाल. काय यांना बैल नाही रे बाबा, तूच म्हणतोय. मी कधी म्हणालो? आज बोलला. हा. वन लाइनर. या नोट वरती तुम्हाला कळलं असेल, प्लीज बसून घ्या तुम्ही. हा माईक डोक्यात. आधीच मी फक्त प्रश्न विचारताना दिसतो इंटरव्ह्यू मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त मी दिसत नसतो. सो आता तुम्हाला कळलंच असेल की या इंटरव्ह्यू मध्ये पुढे काय होणार आहे, पण कशाबद्दल आपण गप्पा मारतोय हेही तुम्हाला समजलेलं असेल. आला बैलगाडा हे सॉन्ग बिग हिट मीडियाचं पहिलं सॉन्ग नव्याने चॅनल लॉन्च झालं आणि ऋतिक मनी, अनुष्का सोलवट या दोघांचं हे जॉईंट व्हेंचर. एक नंबर असं गाणं, आणि प्रशांत नागती म्युझिकल म्हटल्यानंतर तर हिट होणारच. 1 मिलियन ऑलरेडी झालेलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या गाण्यासाठी आणि आर्टिस्टसाठी. खऱ्या अर्थाने संकेत गुरवचं कंपोजिशन, म्हणजे प्रशांत दादाचं सुद्धा कंपोजिशन आहेच, आणि आपल्या सोबत प्रोड्युसर सुद्धा आहे गाण्याचे. त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात गाण्याच्या मागचा थॉट. सिंगर सोनाली सोनवणे गाण्याची आपल्या सोबत आहे. सोबतच वैष्णवी पाटील लीड ॲक्ट्रेस, विशाल फाळे लीड ॲक्टर गाण्याचा, रितेश आणि निक शिंदे बॅकग्राऊंड डान्सर. अशी मोठी कास्ट या गाण्याची, सोबतच मोठा स्केप सुद्धा या गाण्याचा. कारण महाराष्ट्राची परंपरा आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच बैलगाडी यावरती हे बनलेलं गाणं. आणि या बैलगाड्याच्या आसपास ना बऱ्याच गोष्टी या गाण्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. सो सगळ्यात आधी प्रशांत दादा मला सांग, हे गाणं तुझ्यापर्यंत आलं, काय पहिला थॉट आला तुझ्या मनात की काय पोहोचवायचं लोकांपर्यंत? सगळ्यात आधी जेव्हा गाणं करायचा प्लॅन होता, बिग हिट मीडिया हे नवीन व्हेंचर स्टार्ट झालं, ऋतिक अनुष्का या दोघांनी ते ओपन केलं होतं. तर एखाद्या लेबलची सुरुवात कशी व्हावी, म्हणजे एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी गाण्याने, आणि त्यांचा जो थॉट होता की आपण थोडंसं महाराष्ट्रीयन संस्कृतीला जास्त प्रमोट करूया, महाराष्ट्र संस्कृती महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचूया गाण्यांच्या माध्यमातून. बरोबर. त्यामुळे डोक्यात आलं की आपण मग बैलगाडा शर्यती हा जो सध्या, आणि यावर्षीच त्याच्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली, त्यामुळे महाराष्ट्रात तो जल्लोष तर आहेच. सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं की लवकरात लवकर ही बंदी हटवावी, आणि ती बंदी हटली. त्यामुळे आम्हाला वाटत होतं की ह्या संस्कृतीवर, कारण बैलगाडा शर्यत म्हटली तर फक्त एक मनोरंजनाचा खेळ नाहीये, त्याच्या आजूबाजूला खूप गोष्टी आहेत. रोजगार लोकांना मिळतोय, खूप साऱ्या गोष्टी आहेत की आनंद लोकांना मिळतोय. म्हणजे 12 महिने जेव्हा शेतात काम करणारा शेतकरी थोडा वेळासाठी बैलगाडा शर्यतीतून मनोरंजनात्मक त्याला जो आनंद मिळतो, तर तो पण मिळतो. आणि त्यामुळे या बैलगाड्या शर्यतीवर गाणं करावं ही इच्छा होती, आधीपासूनच होती, कारण मी खूप सारे बैलगाडा शर्यतीवरचे सॉंग्स पाहिलेत. बरोबर. तर ते थोडेसे म्हणजे डान्सिकल नंबर असायचे, म्हणजे ऍक्टर्स येऊन नाचायचे, डान्स करायचे. तर माझं असं म्हणणं होतं की डान्स तर आपण दाखवायचा, कारण यंग ऑडियन्ससाठी पण आपण गाणं करतोय, तर त्यांना ते डान्स आणि तो त्या पद्धतीचा एन्जॉयमेंट तो हवा असतो गाण्यातून. तर आम्ही त्याच्यामध्ये डान्स पण ठेवूया, पण त्याच्यामध्ये आम्ही बैलपोळा सणासाठी पण एक सुंदर लाईन्स आम्ही टाकल्या, शूट केलं. बैलगाडा शर्यत तर कोणी दाखवलेली नाही आतापर्यंत गाण्यामध्ये. तर आमचं असं होतं की पहिलं गाणं बिग हिट मीडियाचं असेल तर असं काहीतरी करावं जे आधी कोणीच केलं नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की बैलगाडा शर्यत आपण शूट करायची. त्यासाठी तो बैलगाडा शर्यत ऑर्गनाईज करणं, त्याच्यामध्ये विशालला स्वतः कधी बैलगाडी त्यांनी चालवली नाही, आणि बैलगाडा
चालवण्याचा एक्सपिरियन्स तो सांगेल काय असेल. बट तो एवढा चॅलेंजिंग होता ते सगळं आम्ही पेललं आणि आम्ही ठरवलं की नाही आता अशा पद्धतीने आम्ही प्लॅन केला आणि मग ते गाणं केलं. 4 दिवस शूट चाललं. माय गॉड. 2 दिवस तर फक्त शर्यतीचं शूट होत होतं आणि असं गाणं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गाण्यामध्ये पूर्ण संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने लोकांना ते आवडते. 1 मिलियन झालेत. एवढे कॉमेंट्स एवढे सुंदर सुंदर आहेत. खूप आनंद वाटतो की वर्षाचा शेवट या गाण्याने माझं होतोय. म्हणजे माझं या वर्षातले शेवटचं गाणं आहे. बट माझं सुरुवात सुद्धा तेवढी गोड झाली नव्हती तेवढी शेवट या वर्षाची गाण्याने झालेली. वा वा वा, एक नंबर. संकेत, तू सांग मला की जेव्हा गाणं घेतलंस सगळ्यात आधी काय थॉट आला होता मनात? म्हणजे घुंगरू वगैरे हे तर बैलगाडा म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात थॉट येतोच, पण मग त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अजून वेगळं पण दाखवायचं आहे आणि बाकीच्यांपेक्षा पण वेगळं दाखवायचं आहे. प्रेशर आलं होतं का? प्रेशर तर दरवेळीच असतं माझ्यावर. जेव्हा यांनी कंपोज केलं आणि पाठवलं बोला आपल्याला थोडं ग्रँड करायचं आहे, लोकल लेवलचं नाही वाटलं पाहिजे गाणं. हा थॉट आधीपासूनच पूर्ण टीमचा आहे. सो बनवताना तेच लक्षात ठेवून बनवण्यात आलं गाणं. आणि घुंगरू वगैरे आता कसं की जे जे दिसतंय व्हिज्युअली आपण बघितलंय ते ऐकूही आलं पाहिजे. तेही एलिमेंट्स ऍड करून ते सगळं करण्यात ते सगळं केलं गेलं. आणि व्हिडिओ जो कॉन्सेप्ट आहे तो एवढा छान होता. यांनी मला कॉन्सेप्ट सांगितलेला की असं असं असणार आहे गाण्यात आणि एक मेसेज आहे एका शेतकरी आणि बैलाबद्दल असं असं आहे की ते काय बोलतात त्यांचं बंधन कसं असतं आणि ते किती मॅटर करतात असं. तर मग त्या हिशोबाने सगळं व्हिडिओ वगैरे केला आणि आता लोकांचं एवढं प्रेम मिळतंय. सो खूप बरं वाटतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला एक गोष्ट नक्कीच आवडेल सांगायला की आम्ही गाणी भरपूर केलेली आहेत. बरोबर. याच कलाकारांनी त्या गाण्यात कामं केली आहेत. बरोबर. म्युझिक अरेंज हा एवढा सुंदर करतो ना, खूप सुंदर सगळं होतं. बट त्याचं कुठेतरी ते जे आम्ही बीजीएम करतो ना त्या गाण्यामध्ये जी स्टोरी असते त्या मागे जी बीजीएम होतं ना त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजे. खूप लोकांना माहिती नाही बॅकग्राऊंड म्युझिक करणं पण आम्हाला ऍक्च्युली ती गाणी तर आम्ही करतोच पण बॅकग्राऊंड म्युझिक पण तेवढी रेकग्नाइज होते. पण ती संकेत करतो त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत की गाण्याच्या व्यतिरिक्त आम्ही म्युझिकमध्ये अजून काही इनोव्हेशन. तू बघितलं असेल तर गाण्याच्या शेवटी एक व्हॉइस ओव्हर आहे आणि जेव्हा तिथे बैलाची डेथ होते आणि विशालचा तो सीन आहे तिथे व्हॉइस ओव्हर पण आहे. पण ती बॅकग्राऊंडला जी फ्लूट वाजते म्युझिक करतो ती जी अरेंज आणि पाऊसही पडतोय पाऊस पडतोय त्या सगळ्या गोष्टी SFX असतील सगळ्या गोष्टी संकेत अरेंज करतो आणि बटरफ्लाय मिळून आम्ही जेव्हा ते करतो तेव्हा ते खूप सुंदर होतं. आणि गाण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रत्येक जण म्युझिक डिरेक्टर जेव्हा असतात आता आम्ही दोघं जेव्हा म्युझिक करतो फक्त गाणं नाही बनवत तर गाण्याच्या पुढे मागे असणाऱ्या स्टोरीला सुद्धा आम्ही तेवढंच न्याय देण्याचा प्रयत्न करतो आमच्या बीजीएमने बॅकग्राऊंड स्कोरने. ग्रेट. आणि मग हेच तुम्ही जर आतापर्यंत गाणं बघितलेलं नसेल तर तुमच्या लक्षात येईल की हे गाणं नसून एक छोटा चित्रपटच आहे जो तुम्ही बघताना म्हणजे अगदी दंग होऊन जाल. मग त्यात इमोशन्स आहे, त्याच्यात ऍक्शन आहे, ऍक्शन त्या दोघांची आहे, गाण्यात डान्स आहे, खूप ऍक्शन केलेली आहे. म्हणजे तुम्ही जाऊन बघाच नक्की गाणं. पण तुमची काय ऍक्शन आहे? म्हणजे आल्या आल्याच मी बघितलं गाणं सुरू झालं दिसतं काय नेमकी ते कानाखाली मारले ते आणि ओरडत होतो ए विशाल दादा विशाल लागली होती का? खरंच मारली होती? कारण त्या तो सीन मला वाटते शूटच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी कारण पहिल्या दिवशी त्यांना कळालेलं की ते दिसणार नाहीये. दुसऱ्या दिवशी त्यांनी एकमेकांना कानाखाली मारली की आपण का करतोय. खरं सांगा तुम्ही गाण्यात दिसलंय की नाही दिसलंय? नाही असं खरं बोलायला गेलं तर दिसलंय पण आम्ही असं मस्तीमध्ये बोलतो. सगळं मनावर घेऊ नका कारण खूप मग कानाखाली पण मस्तीमध्येच मारली होती नाही ती खरोखर मारलेली की का आपण करतोय कोणाची जोरात एक आपण करतोय. अच्छा असं काय नाही. ऍक्शन एवढी काय नव्हती जास्त फक्त तेच एक दुसऱ्याला कानाखाली मारायचा तो एक सीन होता तेवढंच. डान्स होता असं बस. ओके. ते जे काय सीन क्लिअर करणं गरजेचं आहे. पण मला वाटतं की विशाल आणि वैष्णवी हे लीड ऍक्टर्स होते बरोबर. बट रितेश आणि जेव्हा निकचा प्लॅन झाला ऋतिक आणि आमच्या सगळ्या टीमचा तर त्यांना गेस्ट अपेअरन्स म्हणून आपण एकदा या गाण्यामध्ये त्यांना घेऊया.
बट जेव्हा ते ऑन फ्लोअर आम्ही गेलो तेव्हा त्यांचा रोल आम्ही वाढवला, कारण खरंच ती एनर्जी दिसत होती. खरंय, पूर्ण गाण्यात ते दिसतात, ती एनर्जी दिसत होती. विशालच्या डोक्यात तो टॉट आला की आपण काय करू शकतो, त्यांना कशा पद्धतीने आपण इन करू शकतो. विशालने सांगितलं माझे छोटे भाऊ. अच्छा. तर हे मला वाटतं शूटच्या 3-4 दिवसाआधीच ते ठरलं की आपण लहान भाऊ दाखवूया, त्यामुळे ते इन झाले. पण तू बघितलाशी तर पूर्ण गाण्यामध्ये सगळे डान्स सगळीकडे वावर तर आहेत आणि त्यांनी डान्स पण जबरदस्त. बरोबर. सो त्यामुळे ते गेस्ट अपीअरन्स पासून त्यांचा तो प्रवास होता, पण त्यानंतर मग त्यांना गाण्यामध्ये. पण डेफिनेटली विशाल आणि वैष्णवीचं ते गाणं होतं, पण त्यांनी ते होकार दिला कारण त्यांनाही माहिती होतं की हे गाणं अशा प्रकारचं गाणं. ऑपॉर्च्युनिटी होती आमच्या दोघांसाठी, बरोबर, कारण आम्हाला माहित नाही की तो रोल आम्हाला कधी मिळेल, आम्ही त्या गाण्यामध्ये काम करू की नाही माहित नाही. पण आता ती ऑपॉर्च्युनिटी आमच्या दोघांना भेटते त्या गाण्यामध्ये काम करायची आणि एक कॅरेक्टर म्हणून काम करायचे, तर म्हणून आम्ही होकार दिला. नाही, मजा आली, काहीतरी नवीन शिकायला भेटलं, काहीतरी नवीन करायला भेटलं. जसं यांनी पिरतीचे ऍड केलेलं आणि मी त्या शूटला होतो, तर मला ती जशी मजा येत होती, तर मला पण असं वाटलेलं की मी कधी करेल असा रोल, या मी कधी करू शकेल का. पण हे गाणं असं आलं, दादाने विचारलं, सगळ्या टीमने विचारलं आमच्या दोघांना, आणि मग आम्ही होकार दिला. व्हेरी नाईस. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, हे गाणं विशाल वैष्णवीचं सोडून एका कुटुंबाचं आहे. खरंय, आणि आमच्या चौघांचं गाणं आहे ते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, सोनाली, मी, रितेश, निक, आम्ही दादाचे हुकुमाचे एक्के आणि ते तुम्हाला या गाण्यात बघायला भेटले. आणि तो हाच मेन मुद्दा होता की खरंय निक रितेशची एक साथ लागली या गाण्याला, तर अजून 4 चांद लागतात. आणि असं कुठंच नाही, हे फक्त मस्करी करतात. ऑडियन्सनी सिरियस नका घेऊ. नाही, किती आहे आणि किती नाहीये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गाणं जाऊन बघा. कारण प्रशांत दादाच्या गाण्यामध्ये तो कलाकारांना तेवढा न्याय देतो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपली यारी बघा, आपली यारीमध्ये जरी नाही भेटला काही काहींना, तरी आपली हवा बघा, चांगला देतो कलाकारांना. जो न्याय द्यायचा तो परफेक्ट देतो. म्हणून काय असं मस्करी करतात हे दोघांचं तुम्हाला माहितीये, कुठं जाईल मस्ती. पण मी ऐकलं की एका व्यक्तीवरती फार अन्याय झालेला या गाण्याच्या दरम्यान, तो म्हणजे रितेश. कारण त्याला बिचारायला केस कापावे लागले, ज्याच्यावरती दुनिया पागल आहे. 5.5 मिलियन लोक त्याच्या केसांच्या मागे वेडे आहेत, आणि त्यांनी ते केस कापले. प्लीज सांग रितेश, काय झालं होतं ते नेमकी? नाही, मला कापायचे नव्हते केस. मला थोडं व्हिडिओ साठी वगैरे करतो ना, तर दादा बोलला की तुला कापावेच लागतील. कसा रोल आहे ना तसा होता. गावाकडचं दिसण्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले तुला. हेच केस कापले. हा, केस कापले आणि मंडळाचा टी शर्ट घातला. अरे ते कशाला बोलतोय. ऍक्च्युअली प्रोडक्शनचं बजेट होतं म्हणून पैसे गोळा केले होते, म्हणून ते लोकांचे कपडे गोळा झाले. नाही, बट हेच आहे की गावाचं वातावरण दाखवणं आजच्या काळात आता आपण 24 मध्ये ह्या काळात दाखवणं फार अवघड आहे. आणि ते करणं म्हणजे प्रोडक्शन टीम आणि संपूर्ण कास्ट आपण म्हणू शकतो हॅट्स ऑफ आहे. कुठे ना कुठे दिसतं शहर, आणि ते पूर्ण अवॉइड करणं फार अवघड असतं. ऋतिक, तू सांग मला कि जब आपने शुरू करना है, आपको एक यूट्यूब चैनल खुद का या फिर एक लेबल स्टार्ट करना है खुद का, ये थॉट आया दिमाग में, उसके बाद फर्स्ट आपने हिंदी गाना ना चुनते हुए मराठी गाना क्यों चुना? यस, बिकॉज जब बात हुई थी मराठी एल्बम इंडस्ट्री में, देखा गया था सॉन्ग्स को कि इतने बड़े लेवल पे उनका प्रमोशन, उन्हें रीच मिल रहा है, इंडस्ट्री इतना ग्रोइंग है, तो हमने अविनाश सर, अनुष्का मैम, अनिल सर और हम सबका ये कलेक्टिव डिसीजन था कि मराठी एल्बम इंडस्ट्री में हमें जो है वो सॉन्ग्स प्रोड्यूस करने हैं, बहुत ही बड़े लेवल पे इस इंडस्ट्री का हमें एक पार्ट बनना है, एंड साथ में ये ध्यान रखना है कि महाराष्ट्र की संस्कृति और इतिहास को लेते हुए हम गाने प्रोड्यूस करते रहें। और सबसे पहले तो मैं सारी टीम यहाँ पे जो मौजूद है और जो टीम जो नहीं है उन सभी को कांग्रेट्स देना चाहूँगा। हम सबके सॉन्ग आला बेलगाड़ा ने 1 मिलियन व्यूज़ जो है वो क्रॉस कर दी हैं। प्रशांत नकटी जी एंड उनकी पूरी टीम का बहुत बहुत खूब खूब धन्यवाद। और मैं ये ऐड करना चाहूँगा कि निक रितेश वो बैकग्राउंड डांसर्स नहीं बल्कि उनने जो एनर्जी था, जो स्पोर्टिंग स्पिरिट था, नॉट ओनली निक रितेश, विशाल, वैष्णवी जी, सबने बहुत ही अच्छे से इस रोल को प्ले किया। और जैसे प्रशांत जी ने कहा कि आज तक कोई सॉन्ग में इतने बड़े लेवल पे बैलगाड़ा शरीयत नहीं दिखाया गया है। सो करेक्ट,
वो दिखाना एक गाने में इतने हाइट्स पे लेके जाना, रिजल्ट्स आपने देखे हैं कितना ब्यूटीफुली उसका शॉट हुआ है। सारी ऑडियो टीम, वीडियो टीम, आर्टिस्ट, सिंगर्स ने खूब मेहनत की है। करेक्ट। बहुत ही बड़े लेवल पे ऐसे गाना है। यही है कि आप सारे ऑडियन्स को और इस सॉन्ग को ज़्यादा से ज़्यादा प्यार देते रहे। करेक्ट। आणि महत्त्वाचं काय असतं ना, सगळं छान झालं की एक मिडास टच प्रत्येक गोष्टीला हवा असतो, जेणेकरून ती गोष्ट, ती कलाकृती उठून दिसते. आणि प्रशांत दादाच्या प्रत्येक गाण्यामध्ये एक मिडास टच असतो किंवा तो पूर्ण मिडास टचचाच गाणं असतं, ते म्हणजे सोनालीचा आवाज. आणि याही गाण्यात सोनालीने काय गायलेलं आहे म्हणजे आहे. आदर्श शिंदे पण या गाण्यामध्ये खूप छान गायलेले आहे, पण सोनालीचा आवाज आला ना कानावरती पडला की लगेच रील सुचते. सो प्लीज सोनाली, तू सांग, आदर्श दादासोबत गाणं म्हणजे दरवेळेसच तुझ्यासाठी एक ट्रीट असते, पण ह्या गाण्याबद्दल वेगळं काय सांगशील? काय आवडलं तुला सगळ्यात जास्त? मला पर्सनली या गाण्यामध्ये एक वेगळा टेक्स्चर, माझा व्हॉइस टेक्स्चर देता आला. अच्छा. हां, त्याच्यामुळे हे माझ्या म्हणजे सगळीच गाणी जवळची आहेत, पण ह्यात काहीतरी वेगळं करायला मिळालं. म्हणजे म्हणजे जर तुम्ही ऐकाल माझा अंतरा, तर सुरुवातीच्या 2 लाईन आहेत तो युज्युअल टेक्स्चर आहे, पण त्यानंतर एक थोडा लो ऑक्टेव्हला बाकीच्या ज्या लाईन्स आहेत. ओके, ऐकाल नाही, ऐकू आम्ही, चालेल आम्हाला. नक्की ऐका आणि कळवा. म्हणजे नाही आत्ताच ऐकू लगेच. ओके. ऍक्च्युली काय म्हणजे एक्सपेरिमेंटच्या मागचं कारण असं आहे की आदर्श दादाचा आवाज जो आहे तो पहाडी आवाज आहे आणि त्याच्यासाठी इतकी हाय स्केल चूज करावी लागते. मग फिमेल रेंज तेवढी नसते, मग त्यामध्ये एक्सपेरिमेंट काय करणार. पण लकीली गाण्याचे शब्द, गाण्याची रिक्वायरमेंट, गाण्याचं कॉम्पोजिशन जे होतं त्याप्रमाणे त्या लो ऑक्टेव्ह मध्ये जेव्हा मी गायले, मला सुरुवातीला मी दादाला म्हणाले दादा टेक्स्चर थोडा वेगळा येतोय आणि आय एम नॉट हॅपी विथ इट. पण जेव्हा मी गायले तेव्हा ऍक्च्युली वाटलं की हीच गाण्याची गरज होती. ओके. हा, कारण त्याच्यामुळे तो थोडा तो आवाजामध्ये जे वजन आलं तर ते गाण्यासाठी गरजेचं होतं. म्हणजे धुरणा उडू दे, रान पेटू दे, हो दे रे कल्ला, तिथे ती एनर्जी गरजेची होती जी कदाचित हायर ऑक्टेव्हला गायले असते तर ते मेलोडियस साऊंड झालं असतं, पण तेच लो ऑक्टेव्हला गायल्यानंतर गाण्याला तेवढा फील मिळाला. सो विशाल फाले, खरं तर गावातल्या रूपात तुला बघायला महाराष्ट्रातल्या जनतेला फार जास्त आवडतंय आणि तू दरवेळेस त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रूपात येतोय. कधी मावळा म्हणून येतो, कधी शेतकरी म्हणून येतोय. तुला हे रोल करताना भारी वाटतंय, कारण इंस्टाग्रामच्या बॅकग्राऊंड मधनं बाहेर आल्यानंतर इतके छान एक्सपेरिमेंटल रोल तुला करायला मिळत आहे. कसं वाटतंय, काय सांगशील? खूप भारी वाटतं. आता कामं करायला असेच आवडतात ज्याच्यात काहीतरी चॅलेंज असं. कारण नॉर्मल आता इकडून हिरोईन जाते, इकडून बघायचं, हसायचं, असलं पण करायचं आता. की मला तर अशीच काम आवडतात की मला सांगितलं ना आता पहिल्या मजल्यावरून उडी मार, तरी पण मी मारू शकतो गाण्यासाठी. फक्त खाली गादी बिदी टाका. नाही तर माझा एवढा घाण एक्सपिरियन्स आहे की मला प्रत्येक शूट मध्ये काही ना काहीतरी लागतं, मोडतं, काहीतरी होतं. ओके. जसं तुला माहिती मागच्या वेळेस घोड्याने पाय दिला होता, पायावर होतं माझं, तसं ह्यावेळेस पण झालं. आपण ते नंतर बोलू. अच्छा. ओके. खूप छान वाटतं असे नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायला. ओके. आणि वैष्णवी, डान्स म्हणणं थेट ठीक आहे, या गाण्यात पण डान्स आहे, पण यात ऍक्टिंग पण तितकीच आहे. काय सांगशील, ऍक्टिंग करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होतं, जसं विशाल बोलला. कारण की मला जेव्हा कॉल आलेला प्रशांताच्या टीमचा, सो ते बोलले बैलगाड्यावर आपण एक गाणं करतो. पण आतापर्यंत आपण बैलगाड्याचे सॉंग्स ऐकले, बरोबर, पण ह्या गाण्यामध्ये डान्सिंग नाहीच आहे जास्त. सो प्रशांत दादा मला आधी ते बोलला की आपण डान्स एवढा काही करतच नाही आहोत, फक्त थोडाफार आहे. तर मला थोडं टेन्शन आलं की ओके डान्स नाही येत, मग काय ऍक्टिंग. ओके. सो प्रशांत दादा बोलला येस ऍक्टिंग करायची आणि तू करशील. सो दादाला माझ्यावर तेवढा कॉन्फिडंट होता की हा वैष्णवी करेल. सो ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि माझ्यासाठी तो खूप मोठा टास्क पण होता, कारण की दादा जो बोललाय त्याच्यात मला खरं उतरायचं होतं. ग्रेट. सो येस, जेव्हा दादाने सांगितलं की असं असं गावामध्ये आहे, गावची मुलगी दाखवायची, जे आतापर्यंत महाराष्ट्राने मला पाहिलं नव्हतं, कारण की मला डान्सिकल सॉन्ग मध्ये खूप जणांनी पाहिलंय. बरोबर. सो मला खूप मजा आली. माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता, कारण की खूप सारी ऍक्टिंग करायची होती, ते पण गावची ऍक्टिंग. म्हणजे शेण सारणं किंवा झाडू मारणं, म्हणजे बैलाला सांभाळणं, त्यांना सजवणं, हे माझ्यासाठी पण खूप टास्कचं होतं. म्हणजे टास्क तर प्रत्येकासाठीच असतो, शेण सारणं. जे हो, तुम्ही सारलाय का?
फॉर्च्युनेटली माझ्या नशिबी हे गाणं आलं नाही म्हणून, पण तुझ्या नशिबी हे गाणं आलं आणि तू खरंच होतं की प्रोडक्शननी बनवलेलं शेण होतं ते? नाही, ते खरं शेण होतं आणि ताजं शेण होतं. कारण की तो शॉट सकाळचा होता त्याच्यामुळे. येस प्लीज. परत ऑन माईक बैलाच्या डेअरीतून. आणि बरं मला हे लोक सांगतात पण ताजं शेण वगैरे वगैरे, तर मला असं होतं की ते नखात वगैरे जातं आणि मग तो स्मेल वगैरे होतो. मला त्याचं टेन्शन होतं की नंतर जर विशालला असं जवळचा वगैरे शॉट असेल तर बिचाराचं काय होईल असं वगैरे. पण खूप छान ह्या गाण्यातून मला खूप काही शिकायला भेटलं आणि मला स्वतःला कळलं की वैष्णवी पाटील ही डान्स सोडून ऍक्टिंग सुद्धा करू शकते. सो हे ऑल क्रेडिट बिग हिट मीडियाच्या टीमला आणि प्रशांताच्या संपूर्ण टीमला देईल मी, कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे गाणं त्यांनी माझ्यापर्यंत आणलं आणि हे गाणं मी करू शकले. बरोबर. आणि प्रशांत दादा, याच्या आधी आलेली जी गाणी आहेत बैलगाड्याची, आता बरेच लोक त्याच्यावरती डान्स करतात. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू यू की तू काहीतरी नवीन दिलं इतरांपेक्षा, कारण त्याच गाण्यांना ऐकून त्या संपूर्ण संकल्पनेची, त्या परंपरेची एक वेगळी इमेज क्रिएट होती तुझी महाराष्ट्रात. या गाण्यात तुला ते चॅलेंज वाटत असेल. मग हे गाणं जेव्हा आलं तेव्हा काय रिस्पॉन्सेस आले लोकांचे, काय म्हणणं होतं लोकांचं? मी तू जसं म्हणालास की प्रत्येक गाणं हे गाणं असतं, ते लोकांना आवडलं तर ते चांगलं होतं. त्यामुळे ते गाण्याचं बद्दल माझं हे नव्हतं, पण ते व्हिज्युअल जे होते ना त्याच्याबद्दल माझं थोडंसं हे होतं की व्हिज्युअल अजून यांनी संस्कृती किंवा बैलगाड्याचा सॉन्ग दिसतोय पण बैलगाडा शर्यतीचा, पण बैलगाडा शर्यतच दिसत नाहीये, बैलगाडी दिसत नाहीये. तर ते फक्त होतं व्हिज्युअल्सवर होतं आणि गाणंही कोणतंही सुंदरच असतं. बट मग ऑडिओ वाईज पण आम्ही थोडासा विचार केला की असं गाणं बनवूया ज्याच्यामध्ये तू बघितलं बैलपोळ्याच्या लाईन्स पण आहेत. म्हणजे फक्त बैलगाडा शर्यत म्हणून एनर्जेटिक डान्सिकल सॉन्ग नव्हतं बनवायचं मला, म्हणून मी कंपोज करताना एक असा अंतरा बनवला जिथे मुलीला किंवा त्या फॅमिली मधली जी मुलगी आहे, स्त्री आहे, तिला सुद्धा इनॅक्ट करता येईल, तिचं एक इमोशन्स दाखवता येतील टुवर्ड्स तिचा जे बैल असेल किंवा फॅमिली असेल. त्यामुळे तू बघितलंस तो गाणं एकदम असं वर जातं आणि अचानक ते परत एक इमोशन्स मध्ये येतं, ते बैलपोळ्याच्या ज्या लाईन्स येतात. तर त्यामुळे ते गाण्यामध्ये व्हरायटी तुम्हाला दिसेल. त्यामुळे चॅलेंज माझ्यासाठीच होतं की मी असं दाखवेन, फक्त डान्स दाखवायचं नाही. आणि जेव्हा हे गाणं खूप लोकांनी ऐकलं आणि ज्या कॉमेंट्स येत आहेत आता ते बघून मला आनंद आहे की या गाण्यावरती तू बघितलंस, तू लॉन्च इव्हेंटला सुद्धा होता, आदेश दादांनी त्याच्यावरती तारीफ केली आणि अमोल सरांनी जेव्हा ते मित्रा नाथ खुळा हे जेव्हा ते जे शब्द होते ते अंगावर शहारे आले की एवढा मोठा व्यक्ती, एवढे मोठे कलाकार आपल्या गाण्याला आणि त्याची तारीफ करतात, तर तिथे पोचपावती मिळते. आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने एवढ्या कमेंट्स असतील, रील्स बनवतायत लोक आवडीने. मला कसं होतं माहितीये का, माझं नेहमी म्हणणं असतं की लव्ह सॉन्ग जेव्हा बनवलं जातं ना आपली युथ एवढं त्यावर प्रेम देतं आणि रील्स एवढ्या बनतात. बट आता रिसेंटली जेवढी म्हणजे गाणं माझं जे आता जेव्हा हे रिलीज झालं तेव्हा जेवढी गाणी आली त्याच्यामध्ये ह्या गाण्यावरती एवढं प्रेम दिलं लोकांनी की रील्स 10,000 क्रॉस झाले आता जेव्हा इंटरव्ह्यू होतोय. सो तो आनंदाचा क्षण आहे की आपण संस्कृतीवर काय बनवतो ना, तेव्हा काय होतं की एखाद्या सोशल टॉपिकवरती आपण जेव्हा एखादं गाणं बनवतो तेव्हा असं होतं की लोक बघतील, त्यांना आवडेल, एक मेसेज पोहोचेल, पण ते लोक तेवढं त्याच्यावरती ते पोचवेल की नाही, स्प्रेड करेल की नाही. पण हे गाण्याला ना सगळ्या जेवढे बैलगाडा संघटना आहेत त्यांनी शेअर केलेलं आहे गाणं. पॉलिटिशियन्सने याच्यावरती जेवढे मोठमोठे नेते आहेत महाराष्ट्रातले, मग ते सुधीर मुनगंटीवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, स्वतः लोकनेते शरद पवार साहेब असतील, या सगळ्या लोकांनी त्याच्यावर प्रेम दिलं सगळ्याच पक्षातून. म्हणजे असं नाही की लिमिटेड पक्षातून, सगळ्या पक्षात. अविनाश सरांचे त्याबद्दल मनापासून धन्यवाद की त्यांनी ते गाणं आमचं पोचवलं तिथपर्यंत. बैलगाडा संघटना इथेच ती पोचपावती पोचते की बैलगाडा शर्यतीमध्ये स्वतः बैलगाडा चालवणारा व्यक्ती हे गाणं आज स्टेटसला ठेवतोय, रीलला ठेवतोय. इथेच आमची ती पोचपावती आहे. आणि हे गाणं सगळ्यांसाठी आहे, कोणत्या एका स्पेसिफिक माणसासाठी. कारण तू गाणं बघितलं असेल तर एक स्पेसिफिक सरनेम वरती वगैरे असं आहे, पण इथे नेहमी सगळ्यांसाठी ओपन टू ऑल. इथे प्रत्येक जो शेतकरी जो बैलगाडा शर्यत चालवत पण नसेल, म्हणजे बैलगाडा शर्यतीत चालवत नसेल, पण प्रत्येकाकडे बैलगाडी घरात आहे, त्यामुळे बैलगाडी चालवताना सुद्धा कोणीही व्हिडिओ तो आनंदाने टाकू शकतो. आणि त्या पद्धतीने मी हे गाणं बनवण्याचा प्रयत्न केला, लोकांना ते आवडते, याच्यापेक्षा मोठा आनंद नाही असेल. वाव. आणि विशाल, तू या गाण्याच्या आधी कधी बैलगाडा चालवलेला होता का?
मी आता तोच फरक सांगतो. बैल गाडी ही जी नॉर्मल असते ही चालवण्यात खूप फरक आहे आणि बैलगाडा जो घाटात चालतो त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. घाटात म्हणजे शर्यती त्याला घाट म्हणतात. तर बैलगाडी ही नॉर्मल असते कारण ती बैल खूप गरीब शांत थांब म्हटले की थांबतात. ही बैल जोरात जरी म्हणलं ना थांब थांबत नाही. म्हणजे ही बैल अशी आहेत की घोड्यापेक्षा जास्त, घोड्याला पण लाजवते एवढी फास्ट पळतात आणि यांना कंट्रोल करणं खरंच लय अवघड असतं म्हणजे टास्क होता. म्हणजे तू कसं केलं ते? मला काय होतं, मी काही अगोदरच्या प्रोजेक्ट मध्ये चालवल्या होत्या बैलगाड्या, पण मला तोच थोडासा कॉन्फिडन्स घेऊन मी दादाला म्हणलो होतो की आपण आहे ना ह्या गाण्यात ओरिजिनल रेस दाखवायची. म्हणजे जसं आता दादानी सांगितलं की बैलगाड्यावर तर खूप गाणी आलेत आणि मी आता प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हे सांगतोय का तर आवर्जून लोकांनी हे गाणं का बघावं ह्याच्यासाठी. बैलगाड्यावरती खूप गाणी आलेत पण ती आज बैलगाडाची गाणी साईडला राहिले तर आयटम सॉंग्स होऊन गेले. बरोबर. आम्हाला त्या बाबतीत गर्व आहे की आमच्या गाण्यामध्ये जी मुलगी नाचली ती प्रॉपर नऊवारी साडीमध्ये नाचलेली आहे आणि बैलगाडा हे गाणं कसं असलं पाहिजे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्या मागचं तेच कारण होतं की रेस दाखवायची तर ती ओरिजिनल दाखवायची, त्याच्यात काही असं डुप्लिकेट असलं काही विषय नाही. आपलं जे असतं ते रिअल असतं. पण मी ऐकलं की भरपूर ऍक्सिडेंट्स पण झाले, म्हणजे शूट खरं तर खूप मोठं चॅलेंज असतं आणि गाण्याच्या दरम्यान पण एक काहीतरी तोच ओव्हर कॉन्फिडन्स आमचा नडला. मी जसं म्हणलं दादाला म्हणलं की आपण ओरिजिनल रेस दाखवू, त्या कॉन्फिडन्स मध्ये मी गेलो शिकायला आणि जे मामा मला शिकवत होते अगोदर तर कसा विषय होता की मला वाटलं की ते शिकवणाऱ्यांमध्ये खूप कॉन्फिडन्स असेल पण ते स्वतः गाडीवर बसलेत, एकाने इकडून कासरा धरलाय एकाने इकडून कासरा धरलाय, एक फ्रंटला आहे ज्याने 2 कासरे पकडलेले आहेत आणि मग ते मामा बसलेत. आणि मी गेल्याच्या नंतर जसे माझे 2 भाऊ मला शिकवत होते की जा तू बिंदास करू शकतोस. मी म्हणलं अरे ते जे शिकवायला आलेत ते बघ त्यांना 4 जणांनी धरलंय मला तुम्ही सांगता एकटा पळ. तर असा विषय होता. तरी पण हिंमत करून नाही का अगोदर तर ते मला बोलले पण की नाही का बैलगाडा हा आमचा जरी असला तरी घाटात चालवायला ह्याला ड्रायव्हर वेगळा घेतो आपण. तर मग मला हे कळलं की गाडी जरी आपली असली तरी माणूस वेगळा घेतात ते. बरोबर. आणि इथं तर मला चालवायचंय, इथं दोन्ही पण नाहीये. आणि माझा जो बीटीएस आहे आमच्या गाण्याचा त्यात बघू शकता मी असं बसलोय शिकायला आणि जसं त्यांनी मला हे वाक्य बोलले ना की आपण ड्रायव्हर हायर करतो, मी असं कासा अलगद त्यांच्या हातात 1 मिनिट धरा म्हणलं, उतरलो मी खाली आणि मी बोललो हे स्वतःच चालवत नाही मला काय शिकवायला आलं म्हणलं. तर असा विषय त्या कॉन्फिडन्स मध्ये बसलो मी. शेवटी यांनी सगळ्यांनी मोटिवेट केल्यानंतर आणि बसले मोटिवेट नाही म्हणत त्याला झाडावर चढवलं. झाडावर चढवलं. त्या झाडावरनं मी तुम्हाला सांगतो कसा पडलो खतरनाक. एक राऊंड आम्ही इथून सरळ गेलो जसं ते सगळ्यांनी पकडलं होतं तसं, पण तिकडून ज्या वेळेस आम्ही निघलो ते मामा पण माझ्या मागे बसले होते. कासरा जसा ढिल्ला गेला त्यांनी असला पिकअप धरला खतरनाक की एखाद्या स्पोर्ट कारला पण लाजवा एवढा खतरनाक. आणि त्यांनी घाट सोडला. घाट सोडल्याच्या नंतर आम्ही उडून परत जागेवर बसलो असं जोरात. तर असं वाटलं की पडणार तर नाही भाई गाडीवर, काय सीट बेल्ट नसला तरी याच्यावर थांबवू शकतो आपण. पण ज्या वेळेस त्यांनी घाट सोडून शेताच्या साईडला गेला 5 फुटाचा असा बांध होता मोठा आणि 5 फुटावरनं घोड्यानी आपलं बैलांनी, घोडाच म्हणतो कारण घोड्याला पण हो अशी उडी मारली की ते मामा एका साईडला उडून पडले, मी एका साईडला उडून पडले आणि ते बैल तरी पण थांबायचं नाव नाही. ते असे पळत गेले 1 किलोमीटर लांब आणि टेम्पो पाशी जाऊन थांबले. एवढे ट्रेन असतात ते बैल. पण त्या मामांचं कौतुक आहे अख्ख्या टीम कडनं, कारण त्यांनी खूप मोठं धाडस करून शिकवायचा प्रयत्न केला पण त्यांचं मनगटाचं हाड फ्रॅक्चर झालं त्या सीन मध्ये. आणि डेंजर विषय म्हणून म्हणतो एकदा जाऊन आला बैलगाडा बघा. आणि त्याच्यानंतर मला पहिल्यांदा भीती निर्माण झाली. पडलो ना मी आणि आमचं शूट संपणार होतं 30 तारखेला. माझं 31 तारखेला खूप मोठा प्रोजेक्ट साठी मी काम करतोय. तर मला ती भीती, मी फ्रॅक्चर झालं तर मला डायरेक्ट काढून टाकतील मला. मग त्या भीतीने मी केलंच नाही. म्हणलं मी नाही, माझा बॉडी डबल आणा आणि कोणाला तरी बसवान शूट करा, VFX करू आपण. पण 2 दिवस आम्ही अख्खं गाणं शूट केलं आणि तिसऱ्या दिवशी असं कळतं की आपण बैलगाडा जे गाणं आहे त्याचे फुटेजेस नाही घेतले. आणि मग जसं आम्हाला रिक्वेस्ट केली अनिल सरांनी, ऋतिकजींनी की तुम्ही थांबा 1 दिवस ऍडजस्ट करा. आम्ही 4 पण थांबलो आणि 4थ्या दिवशी आम्ही तेवढी हिंमत करून परत त्या गाडीवर बसलो
आणि आता म्हणलो जे होईन ते होईन, मेलो गेलो काय व्हायचं होते, पण लोकांना बैलगाडा दाखवायचाच आहे. आणि ती जी रेसिंग बघितली तुम्ही गाण्यातली ती ओरिजिनल रेसिंग आहे. जरी तुम्हाला ते VFX वाटलं असेल ते मागच्या क्राऊडचा VFX आहे, पण रेसिंग ही ओरिजिनल. स्पोर्ट कारची रेसिंग पाहिली का तू? स्पोर्ट्स कारची आता समज फर्स्ट गिअर टाकून ठेवलेला असतो, माणूस जो बोललेला की इथं सुट्टा पहिल्या गेअरवरून, पहिला गेअर 100 डायलॉग असतो की पहिला गेअर 100. आणि असा विषय की आता निकने जाईल ना लाईनीत थांबलेले, तर 2-2 बैलांना 15-15 जणांनी धरून ठेवलेलं. ही बैलच एवढी ट्रेन झालेली असतात, त्यांना ज्यावेळेस घाटाचा रस्ता दिसतो ना त्यांचं टार्गेट माहिती असतं की आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्यांचं फक्त कासरा सोडला ना ते असे जातात ना की मध्ये कोणी येऊ दे त्याला फाडून तोडूनच जाणार. सो असं सगळं हे गाणं आणि गाण्याच्या मागचे किस्से तुम्हाला कळलेच असेल. पण लॅम्बोर्गिनी पेक्षा फास्ट पळणारा हा जो बैलगाडा आहे याची अशीच उत्तर आपण असं म्हणू शकतोय की मिलियन्स मध्ये प्रगती होऊ देत. आणि बिग हिट मीडियाला थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग दिस सॉन्ग टू अस. आणि तुम्ही नक्की जा हे गाणं बिग हिट मीडियावरती बघा. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू आवर स्टुडिओ. रेडियो सिटी रग रग में